MHT CET 2025मध्ये 19 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत सगळ्या एक्झामच्या शिफ्ट आहेत ना त्या व्यवस्थित कंडक्ट झाल्या होत्या. मात्र 27 एप्रिल शिफ्ट 1ची जी एक्झाम होती ना ती नक्कीच धक्कादायक होती. कारण का मुलं ज्यावेळी एक्झाम हॉलच्या बाहेर आली ती सुद्धा शॉक होती की मॅथ्समध्ये अराउंड 20 to 25 क्वेश्चन्सचे ऑप्शन्सच रॉंग होते, काही क्वेश्चन्स रॉंग होते. मग त्याचा इफेक्ट आहे ना तो नक्कीच मॅथ्सच्या इतर क्वेश्चन्सवरती झाला. आता या गोष्टी सगळ्या सुरू आहेत. सगळ्या यूट्यूबर्सनी सुद्धा आवाज उठवला आहे की CET सेलने याविरुद्ध काहीतरी ॲक्शन घ्यावी, की त्यांची चूक मान्य करून काहीतरी सोल्युशन द्यावं, री एक्झाम हवे की बोनस मार्क्स हवे. मग आजचा जो व्हिडिओ आहे ना एक फायनल कन्क्लुजन असणार आहे की 27 एप्रिल शिफ्ट 1मध्ये जे काही गोळ झाले आहेत ना त्यानंतर पुढची ॲक्शन काय असणार आहे आणि फायनली CET सेल काय करणार आहे. खरं तर आता ते बघतोय ना की वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे न्यूजवाले वगैरे असेल त्यांच्या हेडलाईन्स वगैरे कट करून सगळे वगैरे व्हिडिओज वगैरे बनवत आहेत की CET सेल हे बोलले, पालकांनी हे अप्लाय केले वगैरे वगैरे. मात्र फायनली जे काय होणार आहे ना लाईक मी दरवर्षीचं आहे CETचं काही ना काहीतरी ड्रामा क्रिएट करायचा आणि एंडिंगला आपलं जे आहे ना तेच सगळं व्यवस्थित आहे असं बोलायचं आणि पुढं जायचं. आणि ती यावर्षीसुद्धा हेच होणार आहे. ठीक आहे. मग आत्ता काय करू शकतो आपण, जे 27 एप्रिल शिफ्ट 1चे जे एक्झामचे स्टुडंट्स आहेत त्यांनी आत्ता काय केलं पाहिजे त्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे काय की यामध्ये सगळ्यामध्ये चूक कोणाची आहे, एक आहे तर ते CET सेल. लिटरली तुम्ही इतक्या लाखो विद्यार्थ्यांची एक्झाम कंडक्ट करताय, मग त्यावेळी सगळ्या शिफ्टमध्ये व्यवस्थित एक्झाम कंडक्ट होण्याची जबाबदारी तुमची असते. तुम्ही विचार करा, तुम्ही JEE मेन्स सारखे 2 अटेम्प्ट कंडक्ट करत नाही आहेत, फक्त 1 अटेम्प्ट कंडक्ट करताय. ज्या मुलांनी 11वी पासून CET एक्झामची तयारी केली ती 2 वर्ष, काही मुलांनी रिपीट केले, म्हणजे विचार करा आयुष्याची 2 वर्ष फक्त या CET एक्झामच्या 3 तासांमध्ये इव्हॅल्युएट होणार आहेत. मग त्या 3 तासांमध्ये जर तुम्ही विद्यार्थ्यांना चांगले क्वेश्चन्स देत नसाल, जर चांगल्या सुविधा, लॅपटॉप, तुमचे जे PCs आहेत ते व्यवस्थित हँडल होत नसतील तर त्यामध्ये विद्यार्थ्यांची चूक नाहीच आहे, यामध्ये CET सेलची चूक आहे. आणि ज्यावेळी खरंच ज्या मुलांनी सिरियसली अभ्यास केला त्यांना ह्या गोष्टी ज्यावेळी फेस कराव्या लागतात ते मुलंसुद्धा रडायला लागली होती की दादा अशा गोष्टी झाल्या आहेत. आता 2-3 दिवस त्या कॉलेजच्या एक्झाम्समुळे मी सुद्धा यावरती व्हिडिओ बनवू शकलो नाही, परंतु फायनली एक व्हिडिओ मी यावरती अपलोड करतोय की जेणेकरून तुम्हाला आत्ता काय करायला पाहिजेत, म्हणजे री एक्झाम की बोनस मार्क्स यावरती तुम्हाला फायनली एक मेसेज नक्कीच मिळेल. तर चूक नक्कीच यामध्ये CET सेलची आहे, त्यांनी व्यवस्थित या गोष्टी कंडक्ट केल्या आहेत. आणि असं नाही की ही पहिलीच चूक आहे. गेल्या वर्षी सिच्युएशन सांगतो, गेल्या वर्षी ज्या 16 शिफ्ट्समध्ये एक्झाम कंडक्ट झाल्या होत्या, काही शिफ्ट्समध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल आहे ना लिटरली खूप वेगळं आलं होतं. म्हणजे एकच शिफ्ट होती, 2 विद्यार्थ्यांना सेम मार्क्स होते, परंतु पर्सेंटाईलमध्ये जो डिफरन्स आहे ना खूप क्रिएट झाला होता. त्यानंतर पालकांनी सुद्धा जवळजवळ 15 ते 20 दिवस CET सेलला व्हिजिट केली. सगळ्या मीडियामधून बातमी रेज झाली की CET सेलनं निकालामध्ये काहीतरी स्कॅम केला आहे. मात्र तरीसुद्धा एंडिंगला CET सेलने काहीच ॲक्शन नाही घेतले. आता ठीक आहे, या गोष्टी झालेल्या आहेत. 27 एप्रिल शिफ्ट 1मध्ये एक घोळ झालेला आहे. मग यापुढे काय होऊ शकतं, एक म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम आपल्या ज्यावेळी कंडक्ट झालेत 19 एप्रिल ते 27 एप्रिल त्या सगळ्या एक्झाम्स आहेत त्या आता पुढची प्रोसेस नक्कीच डिले होऊ शकते. कारण का सगळ्या मीडियामधून आवाज वगैरे उचलला गेला आहे. त्यामुळे CET सेलची जी आन्सर की आहे ती जवळजवळ एक्झाम झाल्यानंतर 10 दिवसांनी रिलीज होते, ती मे बी डिले होऊ शकते. आणि जो रिझल्ट आहे ना तो मे बी काही दिवस डिले होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत की बोनस मार्क्स की री एक्झाम. एक तर सांगतो, बोनस मार्क्स कुणाला हवेत आणि री एक्झाम कुणाला हवेत. ज्या मुलांनी व्यवस्थित अभ्यास केला आहे, सिरियसली चांगला अभ्यास करून ज्या मुलांना वाटतंय की मी चांगलं CETमध्ये परफॉर्म करू शकतो, ती मुलं म्हणतात की री एक्झाम हवेत. आणि बोनस मार्क्स कुणाला म्हणतात, आमची तर काही चूकच नाही आहे, आम्ही एक्झाम दिलेलीच आहे, CET सेलने चूक केली त्यामुळे CET सेलने सगळ्यांना बोनस मार्क्स दिले आहेत. आता 2 सिच्युएशन मी एक्सप्लेन करतो. ज्या विद्यार्थ्यांना बोनस मार्क्स म्हणतात की आम्हाला बोनस मार्क्स हवेत, नक्कीच बोनस मार्क्स विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजेत. का, कारण का विद्यार्थ्यांची चूक नाही CET सेलची आहे. आणि त्या विद्यार्थ्यांचंही बरोबर आहे, परत आता एक्झाम सेंटरवरती जायचं वगैरे या गोष्टी होणं खूप अवघड आहे. कारण का होतं असं, आता याचा ड्रॉबॅक काय आहे, बोनस मार्क्स जर सगळ्यांना दिले, प्रॉब्लेम काय झाला आहे, तुमचे क्वेश्चन्स आणि ऑप्शन्स 2 वेगवेगळे आले आहेत. बोनस मार्क्स कशाला मिळतात, ज्यावेळी आन्सर की रिलीज होते त्या आन्सर कीमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादा क्वेश्चन रेज केला जातो आणि तो क्वेश्चन चुकीचा आहे आणि त्याचं ऑप्शन्समध्ये त्याचं आन्सर आहे, त्या करेक्ट जो ऑप्शन आहे तो ते करेक्ट करतात. म्हणजे लाईक सांगतो, एक क्वेश्चन आहे ज्याचं CET सेलने आधी ऑप्शन दिलेलं होतं, ऑप्शन C करेक्ट आहे, परंतु विद्यार्थ्यांनी ग्रीवेन्स रेज केला आणि सांगितलं की ऑप्शन याचं B
करेक्ट आहे. मग CET सायकल काय करते, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन बी करेक्ट केले त्यांना बोनस मार्क्स देतात. आता इथं झाली सिच्युएशन वेगळीच, इथं क्वेश्चन्स वेगळे आहे आणि ऑप्शन्स वेगळे आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये जेवढी मुलं होती त्या सगळ्यांना बोनस मार्क्स द्यावे लागणार आहे आणि हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. जर CET सेलने बोनस मार्क्स दिले तर तुमच्या पर्सेंटाईलवरती काही इफेक्ट होणार नाही. उदाहरण सांगतो, समजा त्या शिफ्टचा टॉपर विद्यार्थी 160 मार्क्सचा आहे आणि एखाद्या मुलाला 80 मार्क्स आहेत. समजा त्या शिफ्टमध्ये 25 किंवा 30 मार्क्स बोनस दिले सगळ्यांना, तर टॉपर्सचे सुद्धा मार्क्स वाढणार आणि त्या जो विद्यार्थी 80 मार्क्सवरती त्याचे सुद्धा मार्क्स वाढणार. मग पर्सेंटाईलवरती याचा काहीच इफेक्ट होणार नाही. त्यामुळे बोनस मार्क्स हे सोल्युशन नाहीच आहे. आता ज्यावेळी तुम्ही आन्सर कीवरून ग्रीव्हन्सला जरी अप्लाय कराल ना, त्यावेळी सुद्धा CET सेलमध्ये जरी बोनस मार्क्स दिले तरी सुद्धा तुमच्या पर्सेंटाईलवरती बाळांनो इफेक्ट होणार नाही आहे. जे जेन्युइन विद्यार्थी आहेत, ज्यांनी खरंच अभ्यास केला आहे, यांच्यासाठी हे सगळ्यात म्हणजे जास्त धोकादायक आहे बोनस मार्क्स. त्यामुळे बोनस मार्क्स ही मागणी नाहीच आहे. आता दुसरी मागणी आहे ती री एक्झामची. नक्कीच बाळांनो री एक्झाम व्हायला पाहिजेत. कारण का मला माहिती आहे की तुम्हाला थोडं अवघड जाणार आहे, तुम्हाला परत त्या सेंटरवरती जाणार आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत, परत एक्झामचा अभ्यास करावा लागणार आहे. आता तर काही मुलांनी तर सगळं अभ्यासापासून डिस्कनेक्टेड झाले. मात्र एक्झाम होणं खूप गरजेचं आहे. कारण का जे जेन्युइन विद्यार्थी आहेत, ज्यांनी डेडिकेटेडली CET साठी अभ्यासासाठी वेळ दिला आहे, त्या मुलांसोबत चुकीच्या गोष्टी व्हायला नकोत. त्यामुळे री एक्झाम हेच फक्त सोल्युशन आहे. आता CET सेलने या स्टेजला काय केलं पाहिजे ते सांगतो. एक म्हणजे काय, पहिली गोष्ट, मुलांचा जीव अजून भांड्यात पडला नाही आहे. कारण का CET सेल काय करते तर काहीच क्लॅरिफिकेशन देत नाही, स्वतःची चूकसुद्धा मान्य करायला तयार नाही आहे. मग तुम्ही CET सेलनं एकतर खूप यूट्यूबर्सनी, दिनेश सरांनी असू देत, गणित अंकाचे सर असू देत, भरपूर यूट्यूबर्सनी त्यांना ट्विटरवरती वगैरे पोस्ट करत त्यांना टॅग वगैरे केलेलं आहे. आता बघू CET सेल काय ॲक्शन घेतं. मात्र CET सेलने पहिली गोष्ट केली पाहिजे की आमच्याकडून चुका झाल्यात हे मान्य करायला पाहिजे. आणि दुसरं, यापुढे ते सेटलमेंट कशी करणार आहेत, म्हणजे बोनस मार्क्स देणार आहेत की री एक्झाम कंडक्ट करणार आहेत, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आता विद्यार्थी म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, 19 एप्रिल ते 26 एप्रिलच्या दरम्यान जर तुमची एक्झाम झाली असेल, म्हणून तुम्ही शांत बसू नका. कारण का हे कुणासोबतही होऊ शकतं. ज्या मुलांसोबत हे झाले त्यांनी आपल्या लॉग इनमध्ये जाऊन तिथं क्वेश्चन ग्रीव्हन्स नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती अप्लाय करा आणि CET सेलकडे एक ग्रीव्हन्स अप्लाय करा, म्हणजे एक तिकीट असतं ते रेज करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम्स फेस झाले हे सगळं डिस्क्राईब करा आणि त्यांना सेंड करा आणि त्याला ट्रॅक करत राहा की CET सेलचा रिस्पॉन्स काय येतो. आता फायनली सांगतो की CET सेल यावरती काय करणार आहे. एक सांगतो, CET सेल सगळे ग्रीव्हन्स वगैरे घेणार आहे, ठीक आहे. मला वाटत नाही ते री एक्झाम कंडक्ट करतील. कारण का री एक्झामसाठी परत सगळी सेंटर्स मॅनेज करणं, ॲडमिट कार्ड हे करणं, या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे त्याला खूप प्रोसेस करावी लागेल. मग परत CET सेल री एक्झाम घेण्याचे चान्सेस आहेत ना ते खूप कमी आहेत. कारण का हे त्यांचं दरवर्षीचं ठरलं आहे. माझ्या माहितीनुसार ते काय करतील तर ज्यावेळी तुमचे आन्सर की रिलीज होईल त्यावेळी ते तुम्हाला बोनस मार्क्सच अलॉट करून देईल. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान आहे एवढं नक्की. त्यामुळे CET सेलकडून जास्त काय अपेक्षा ठेवू नका. नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांनी याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. माझं सगळ्यांना सजेशन आहे की तुम्ही काय करा, दिनेश सरांनी कालच एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्यांच्या चॅनलवरती, त्या चॅनलवरती जाऊन त्यांच्या ट्विटर पोस्टला नक्कीच रिपोस्ट करा, लाईक करा, शेअर करा, टॅग करा, जेणेकरून जास्तीत जास्त त्या पोस्ट म्हणजे जे हायर अथॉरिटीज आहेत CET सेलच्या त्याच्यापर्यंत पोहोचावीत आणि CET सेलने याविरुद्ध काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन म्हणून घ्यावीत. सगळ्या मुलांची मागणी री एक्झाम हीच असायला पाहिजे. बोनस मार्क्स दिले तर तुमच्या पर्सेंटाईलवरती जास्त काही इफेक्ट होणार नाही. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल. आणि फायनली सांगतो की CET सेल री एक्झाम कंडक्ट करण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती खूप कमी आहे. मे बी ते तुमचे मार्क्स बोनस मार्क्स म्हणूनच कन्सिडर करून सगळ्यांना अलॉट करतील. मात्र यामध्ये जे टॉपर्स किंवा हुशार विद्यार्थी आहेत सिरियसली एक्झाम देणारे त्यांचं मात्र नुकसान आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल. हा फायनल व्हिडिओ बनवतोय, आता बघू CET सेल काय ॲक्शन घेतं. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.